गोव्यातली ग्रामीण संस्कृती परंपरा या सगळ्या गोव्यासमोर, गोव्यातल्या शहरी लोकांसमोर तसंच देशासमोर आल्या पाहिजे हा आमचा अट्टाचा आग्रह होता. गोव्यातली कृषी संस्कृती आहे ना, कृषी परंपरा आहेत ना की खूप श्रीमंत आहे. रानभाज्या संदर्भात जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. आणि आता जास्तीत जास्त आम्ही शाळेतील मुलांना आम्ही इन्व्हॉल्व केलेलं आहे. आम्ही सेल्फ हेल्प ग्रुपांना इन्व्हॉल्व केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांना त्यांना इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्याचा मागचा उद्देश आहे, आज अंगणवाडी जे सेविका आहेत ना ते भाज्या कशा प्रिपेअर करायच्या असतात त्याच्या नवीन नवीन ते शोध ते करतात. आर्थिक दृष्टिकोनातून तो गावातला माणूस कसा सधन होऊ शकतो त्याचा पण विचार आपण करतो. आणि गोवेकरांना एवढं मी आवाहन करतो की या उत्सवाच्या निमित्ताने की गावातली जी आपली कृषी संपदा आहेत ना ती संपदा की आपण सांभाळली पाहिजे. संपूर्ण गोवेकरांनी इथं यावं आणि हा प्रयोग आपण चालू केलेला आहे मागच्या 2-3 वर्षे की त्याचा अधिक प्रसार करावा ही आमची अपेक्षा आहे. आजच्या जंक फूड आणि फास्ट फूडच्या युगामध्ये नव्या पिढीला आणि नव्या मुलांना पारंपरिक रानभाज्यांचं महत्त्व समजावं यासाठी एक गोव्याच्या मडगावमध्ये रवींद्र भवनमध्ये एक आकर्षक असं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे आयोजन करण्यात आलेले आहे ते म्हणजे गोवा राज्याचे कला आणि सांस्कृतिक आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर रमेश तवडकर साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब नमस्कार. या रानभाजी महोत्सवाचं आयोजन आपल्या संकल्पनेतून आता हे 7वं वर्ष आहे. काय उद्देश घेऊन हा तुम्ही महोत्सव साजरा करताय? रानभाजी हा कन्सेप्ट पुढं आणत असताना वेगवेगळ्या प्रकारचा विचार आम्ही करतो. त्यातला एक विषय आहे की गोव्यातली ग्रामीण संस्कृती परंपरा या सगळ्या गोव्यासमोर, गोव्यातल्या शहरी लोकांसमोर तसंच देशासमोर आल्या पाहिजे हा आमचा अट्टाचा आग्रह होता. त्यामुळे वेगवेगळ्या विषयासंदर्भात म्हणजे लोकसंस्कृती म्हणत, गावातली ग्रामसंस्कृती म्हणत आणि त्यातलाच एक भाग म्हणजे गोव्यातली कृषी संस्कृती आहे ना, कृषी परंपरा आहेत ना की खूप श्रीमंत आहे. आणि त्यातल्या त्यात रानभाज्या संदर्भात जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. कारण की आज साधारणतः एक 3-4 महिने की रानभाज्या मिळतात आणि रानभाज्या ह्या नैसर्गिक भाज्या असतात, ऑर्गॅनिक भाज्या असतात. त्या नैसर्गिक भाज्यांचं, ऑर्गॅनिक भाज्यांचं महत्त्व शहरी लोकांना समजणे व देशपातळीवर जगणे, पर्यटनाच्या दृष्टिकोनाचं समजणे हे आम्ही कर्तव्य समजतो. आणि त्याच हा एक भाग झाला. आणि त्यातल्या त्यात गावातल्या ज्या रेसिपीज आहेत ना कशा प्रकारे त्या लोक तयार करतात ही माहिती पण लोकांना आली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण इथं सगळ्या भाज्यांचं प्रिपरेशन आणि त्या भाज्यांचं गुणधर्म जे आहेत ना ते सगळ्या लोकांपर्यंत पोचले जातात. की आम्ही गावातले असूनसुद्धा अनेक जण आम्हाला अनेक भाज्यांचं महत्त्व आम्हाला माहिती नाही आहेत, पण त्या गावातली जी लोकं आहेत ना ते व्यवस्थितपणे त्या लोकांना सांगतात. म्हणजे त्याचा एक प्रसार होणे हा एक भाग झाला. आणि आता जास्तीत जास्त आम्ही शाळेतील मुलांना आम्ही इन्व्हॉल्व केलेलं आहे. आम्ही सेल्फ हेल्प ग्रुपांना इन्व्हॉल्व केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांना त्यांना इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्याचा मागचा उद्देश आहे, आज अंगणवाडी जे सेविका आहेत ना ते भाज्या कशा प्रिपेअर करायच्या असतात त्याच्या नवीन नवीन ते शोध ते करतात आणि त्याच्या ते लोकांसमोर देतात. म्हणजे त्यांना तो फायदा आपण घेतो. आणि जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत ना, जे आता एक सेल्फ हेल्प ग्रुपचं मोठं जाळं विणलेलं आहे संपूर्ण गोवाभर देशभर, म्हणजे त्यांना असं प्रमोट करणे, त्यांना प्रोत्साहित करणे व त्या भाज्यांचं महत्त्व लोकांना पोहोचणे या दृष्टिकोनाचा तो पण विचार आपण करतो. आणि त्यातल्या त्यात शाळेतल्या मुलांना आपण इथं इन्व्हॉल्व करत असताना की ह्या भाज्या कशा आपल्या आरोग्याला चांगल्या आहेत याचं महत्त्व त्या मुलांना कळलं पाहिजे, शाळांतील शिक्षकांना कळलं पाहिजे. आणि त्याच्यातून अनेक शाळांमध्ये हे अशा प्रकारचे छोटे मोठे म्हणजे रानभाज्या उत्सव व्हायला लागले आहेत. आणि त्याच्यातून आधुनिकता आणि पारंपरिकता या सगळ्या गोष्टीचा इन्व्हॉल्वमेंट करून जसं नाही त्या भाज्या मुलं कशी खातील याचे पण प्रयोग आता इथं चालू झाले आहेत. आणि त्यामुळे या असे प्रयोग चालू झाल्यामुळेच की रानभाज्यांचा प्रसार करणे आणि तो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोकांसमोर मांडणे. त्यामुळेच आपण गेले 3 वर्षे आणि आता 4था फेस्टिवल इथं आयोजन करत आहोत.
नक्कीच सर, आपण गोव्याची पारंपरिक खाद्य जी संस्कृती आहे ती खाद्य संस्कृती या महोत्सवाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवत आहे आणि या आपल्या उपक्रमाला आता मूर्त असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पुढील वर्षी गोवेकरांना असेल आणि गोवेकरांसोबतच शेजारी आपलं कर्नाटक राज्य आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्रातील लोकांना कशाप्रकारे आकर्षित आणि या महोत्सवाचं स्वरूप जे आहे ते पुढील वर्षी कशाप्रकारे असेल? नाही, हा याचा प्रसार करत असताना दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून तो गावातला माणूस कसा सधन होऊ शकतो त्याचा पण विचार आपण करतो. आणि त्याचा विचार करत असताना म्हणजे ह्या भाज्या जंगलामध्ये मिळतात, त्याचं कलेक्शन सहज होऊ शकतं, त्याला पैसे देऊन विकत करण्याची गरज नाही आणि लोकांना इथं शहरातल्या लोकांना ऑर्गॅनिक भाज्या मिळू शकतात आणि त्याच्याचं आउटलेट व्हावं किंवा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनच्या की आपल्या आउटलेट आहेत त्या आउटलेटवर मिळावं या दृष्टीनं विचार करत असताना म्हणजे आता तुम्ही म्हटलं असं कर्नाटक महाराष्ट्र आहे, म्हणजे कर्नाटकाच्या बॉर्डरवर ह्याच भाज्या मिळत असतील, महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पण ह्याच भाज्या मिळत असतील. म्हणजे पुढं त्याचा म्हणजे आत्ता हळूहळू आपण गोवाभर त्याचा प्रसार करत आहोत. पुढं मागत आपण कर्नाटक महाराष्ट्र असं आपण त्याचं आयोजन करू आणि ज्याच्यामुळे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ आणि आर्थिक सधनता प्राप्त होण्यासाठी त्याचा आपण फायदा आपण करू शकतो. नक्कीच आज या महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण गोवेकरांना तुम्ही काय आवाहन करताय? आणि गोवेकरांना एवढं मी आवाहन करतो की या उत्सवाच्या निमित्ताने की गावातली जी आपली कृषी संपदा आहेत ना ती संपदा की आपण सांभाळली पाहिजे आणि त्याच्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि त्या कृषी संस्कृतीच्या माध्यमातून आपली आर्थिक संपदा कशी वाढता येईल आणि त्याचा प्रसार करता येईल या दृष्टीने विचार करणे महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे संपूर्ण गोवेकरांनी इथं यावं आणि हा प्रयोग आपण चालू केलेला आहे मागच्या 2-3 वर्षे की त्याचा अधिक प्रसार करावा ही आमची अपेक्षा आहे. तर आपण पाहिलं की फक्त खाद्य संस्कृती जपण्याचं नाही तर या खाद्य संस्कृतीला म्हणजेच रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून एक आर्थिक सधनता उपलब्ध व्हावी आणि फक्त गोवा राज्यापुरतंच नाही तर सोबत असलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर देखील या भाज्यांचं महत्त्व समजावं आणि तिथे देखील आर्थिक सधनता यावी आणि या रानभाज्यांचं महत्त्व त्या लोकांना उमजावं या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन केलेलं असल्याचं आपल्याला काणकोण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि गोवा राज्याचे संस्कृती आणि कला मंत्री डॉक्टर रमेश तवडकर साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, गोवा.